लग्नानंतर होईलच प्रेम भाग 14. कालचा रोमॅन्सचा भूत अजूनही काही राजसाहेबांच्या मानेवरून उतरलेला नव्हता. सकाळी जिममध्ये पुशअप करता करता एकटाच गालात हसत गाणं गुणगुणत होता. दर्शन लक्ष त्याच्याकडेच गेलेलं होतं. तसे त्याचे डोळे आताच बाहेर येतील की काय एवढे मोठे झालेले होते. त्याने शरदला खुणावलं. त्याचीही तीच अवस्था झालेली होती. जिमच्या बाल्कनीत भाऊसाहेब आणि मोहित प्राणायाम करून आत येत असताना त्यांचंही लक्ष त्यांच्याकडेच गेलं होतं. दोघेही ते पाहून गालातल्या गालात हसायला लागले होते. भाई, दादासाहेबांचे 300च्या वर पुशअप झालेले आहेत, तरी ते उठत का नाही आहेत? दर्शन शरदच्या कानात कुजबुजला होता. हा ना, आणि पाहिलंस का, एकटेच गालात हसत आहेत. प्रेमात पुरते आपटले नाहीत तर काय झालं मग? खूप प्रेम करतात ते आता. यांची खुसूरबुसूर चाललेली होती. तेवढ्यातच भाऊसाहेबांनी त्याला आवाज दिला. त्याचं लक्षच नव्हतं. त्यांनी परत आवाज दिला, पण काहीच परिणाम झाला नाही. त्यांना सुद्धा कमालच वाटली. जी गोष्ट त्यांना जमली नाही ती त्यांच्या सुनबाईंनी करून दाखवलेली होती, ते पण थोड्या दिवसांमध्ये. तो तसाच गालात हसत उठून उभा राहिला आणि निघून सुद्धा गेला. सगळे आश्चर्याने डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघायला लागले होते. शरद म्हणाला, भाऊसाहेब, हे राजचंच आहेत ना? इतका बदल म्हणजे कसं काय झालं? मोहित म्हणाला, या गोष्टींचा आम्हाला सुद्धा फार आश्चर्य वाटत आहे. पण काही असो, ते त्यांच्या आयुष्यात खुश आहेत ना? आम्हाला हेच हवं होतं. चला जाऊयात. पण भाऊसाहेब, समीक्षा? शरद म्हणाला, स्वरा पाहून घेतील ते. आपण त्यांच्यावर सोडून द्यायचं. पण डॅडा, आत्या त्रास देईल वहिनी साहेबांना. भाऊसाहेब म्हणाले, त्यांची काळजी तुम्ही करू नका. वकील आहेत त्या. त्यांना माहिती आहे अशा लोकांसोबत कसं वागायचं ते. म्हणून भाऊसाहेबांच्या बोलण्यावर तो शांत बसला होता. चौघेही त्यांच्या कामाला निघून गेले होते. सकाळी दिल्लीहून सगळे आल्यामुळं घरात माणसांची गुडबज सुरू झालेली होती. घरात गणपती असल्यामुळे जितेंद्रने थोडं नमतीच घेतलेली होती. भावना त्याचा आवरतच होत्या. तेवढ्यातच त्यांचा मोबाईल वाजला. त्यांनी पाहिलं तर त्यावर मधुरा शिंदे नाव झळकत होते. त्यांनी कपाळांवर आट्या पाडत कॉल रिसीव्ह केला. तर उत्तर असं की, मथुराजी, राजच्या घरी आल्यानंतर त्यांनी आरतीला त्रास द्यायची. आता आरतीला त्रास द्यायचं म्हटल्यावर भावनाला राग येणारच ना. दोष का दुश्मन हमारा भी दुश्मन. मधुरा म्हणाली, हॅलो भावना वहिनी, आम्ही मधुरा बोलतोय. भावना म्हणाली, समजले मला. काम बोला. काम काय काढलंस? कॉलवर मधुरा जे बोलली हे ऐकून भावनाने रागात मुठी आवडल्या. त्यांनी रागातच फक्त हो बोलून फोन ठेवून दिला होता. सायंकाळी भावना, मधुरा आणि समीक्षा समोरासमोर बसलेल्या होत्या. भावना म्हणाली, आम्हाला भेटायला का बोलवलेलं आहे तुम्ही? काही काम होतं का? भावनाने कपाळांवर हलकी आटी पाडत विचारलेलं होतं. भावना वहिनी, तुम्हाला तर माहीतच आहे की समीक्षासाठी आम्ही राजचा हात मागितलेलाच होता, पण भाऊसाहेबांनी नकार दिला त्याला. आणि आता तुमच्या मुलीसोबत लग्न लावून दिलं त्यांनी. मधुरा रागातच म्हणत होत्या. भावना म्हणाली, मग काय झालं? आमच्याकडं काय काम काढलंस तुम्ही? भावनाने जरा ठसक्यातच विचारलेलं होतं. तशी ती जरा घाबरलीच. समीक्षा म्हणाली, आंटी. समीक्षा काही बोलणार तोच भावनाने हात दाखवून तिला थांबवून घेतलं. भावना म्हणाली, दोन मोठ्या व्यक्ती बोलत असताना लहान्यांनी मध्ये बोलायचं नाही, हे समजत नाही का ग तुला? समीक्षा दात पोट खात शांत झाली होती. मथुरालाही सुद्धा राग आलेलाच होता. भावना म्हणाली, मधुरा, फिरवून फिरवून बोलू नकोस. जे काही बोलायचं आहे तुला ते स्पष्टपणे सांग आणि बोल. मधुरा म्हणाली, हे पहा भावना वहिनी, तुम्ही स्वराचा राग करता हे आम्हाला माहीतच आहे. तर तुमची मदत हवी आहे आम्हाला, स्वरा आणि राजला वेगळं करण्यासाठी. तसं भावना उठून उभ्याच राहिल्या होत्या. डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? तुमच्या दोघींचं? कोणाबद्दल काय बोलताय तुम्ही, समजतंय का तुम्हाला? त्या रागात थरथरत बोलत होत्या. त्यांच्या वागण्याचं या दोघींना आश्चर्य सुद्धा वाटलं. मधुरा म्हणाली, पण तिच्यामुळेच तर तुमची बहीण गेलेली आहे ना. या जगात नाही राहिली ती आता. म्हणून तर तुम्ही तिरस्कार करत होता ना तिचा. आणि आज अचानक काय झालं तुम्हाला? आता भावनाचं डोकं सटकलेलंच होतं.
रागाने डोळे क्षणात लाल झालेले होते. भावना म्हणाली, तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा आणि या गोष्टींचा काहीही संबंध नाही आहे. आणि काय म्हणलीस ग तू? त्यांचा संसार मोडायला निघालीस तू? का बरं ग? काय बिघडवलं तिनं तुझं? इतका नीच विचार केला तू तिचा? आम्हाला हाताशी धरून त्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा विचार करत असाल तर चुकताय तुम्ही. तिला जरी मी माझी मुलगी मानत नसले ना, तरी मी जन्म दिलेला आहे तिला. लग्ना अगोदर मी तिचं तोंडही नीट बघितलेलं नाही आहे. कधी तिचा चांगला विचारसुद्धा केला नाही. पण आता लग्न झालेलं आहे तिचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यामुळं जिला मी माझी सगळ्यात जवळची मैत्रीण, आणि फक्त मैत्रीण नाही, ती मला माझ्या बहिणीपेक्षाही जास्त जवळची मानते ना, ती आरती आनंदी राहायला लागलेली आहे. त्यापेक्षा जास्त मला काहीही नको आहे. तुम्ही तिच्याबद्दल जर वाईट बोलत असाल तर काय ऐकून घेऊ मी तुमचं? आणि जिच्याबद्दल बोलताय ना, ती मला कधीही आतापर्यंत उलटून सुद्धा बोलली नाही. लाज नाही वाटत का तुम्हा दोघींना असले धंदे करायला? तिचा संसार मोडायला निघालीस तू. आम्ही जरीही तिचा राग भलेही करत होतो, पण आता तसं काहीही नाही आहे. कारण तिच्या त्या घरात असण्याने सगळे खुश आहेत. एक लक्षात ठेवा, जर आम्हाला समजलं की तुम्ही काही पराक्रम केले तर आमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही. ही भावना काय चीज आहे ना, ती त्यावेळी सांगेल मी तुम्हा दोघींना. भावना आता अरेतुरेवर आलेली होती. मधुरा म्हणाली, आज तुम्हाला तिचा जास्तच पुळका येतो असं नाही वाटत का? आता त्यांच्या कानातून रागाने धूर निघतच होता. भावना म्हणाली, ठीक आहे, तुला जे करायचं ते तू कर, आणि मला जे करायचं आहे ना ते मी नक्कीच करेल. त्या उठून उभ्या राहिल्या होत्या आणि त्या दोघींच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाल्या होत्या, हे जे काय तुम्ही करताय ना, ते जर सत्येंद्रना किंवा राजला समजलं तर काय होईल याचा विचार तुम्ही केला का? एवढं बोलून त्या रागाने तिथून निघून गेल्या. या दोघींच्या तोंडाला आवाजला होता. संध्याकाळी अनिता कपाट नीट करत विचार करतच होती, इतरांसारखं आयुष्य का नाही माझं? कोणतीच गोष्ट स्थिर नाही. एक करिअर सोडलं तर काय नीट आहे? लग्न झालं तरी अजून तिने तिच्या विचारांना पूर्ण विराम दिलेलाच होता. बेडवर शांत बसून राहिलेली होती. सत्येंद्र दरवाजा उघडून आत आला. त्याचं लक्ष बेडवर पाय पोटात घेऊन बसलेल्या अनिताकडे गेलेलं होतं. त्याने भुया गोळा करत तिच्याकडे पाहिलं आणि तिच्या जवळ आला. त्याने हातातली काठी आणि टोपी टेबलवर ठेवली. तो तिच्या समोर बेडवर बसला. सत्येंद्र म्हणाला, अनिता. तिने मान वर करत नाराजीने त्याच्याकडे पाहिलं आणि नजर पुन्हा खाली गेली. सत्येंद्र म्हणाला, अनिता, काय झालं तुला? कोणी काही बोललं का? का तू शांत बसलेली आहेस? पण ती काहीच न बोलता तशीच शांत राहिली. त्याला समजेनासच झालं. आधीच तो डे नाईट ड्युटी करून थकलेला होता आणि घरी आल्यावर हे असं काहीतरी. सत्येंद्र म्हणाला, अनिता, तुम्ही काही का बोलत नाही आहात? सांगितलं नाही तर समजणार कसं मला? काय झालं तुम्हाला? सांगा ना. ती तरीही शांतच होती. आता हळूहळू त्याचा संयम सुटत चाललेला होता. त्याने वैतागून केसात हात फिरवला. तिला स्वतःजवळ खेचलं. ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली होती. सत्येंद्र म्हणाला, काय झालं? नीट सांगत का नाही आहात तुम्ही? त्याने तिच्या डोळ्यात पाहत थंडपणे विचारलं. तसं तिच्या अंगांवर शहारा आला. स्वतःला सावरत ती त्याच्यापासून लांब झाली. त्याच्या कपाळांवर आठ्याच्या जाड पसरलेल्या होत्या. अनिता म्हणाली, काय झालं म्हणून काय विचारताय तुम्ही मला? तुम्हाला नाही का माहिती काय झालं? खरंच नाही माहिती तुम्हाला? तिचा आवाज टिपेला. डोळ्यात पाणी जमा झालेलं होतं. याच्या भुया उचवल्या. सत्येंद्र म्हणाला, काय झालं? तुम्ही सांगाल तेव्हाच मला कळेल ना. नीट सांगा तुम्हाला काय झालं? त्याने शांत होत विचारलं तिला. अनिता म्हणाली, किती महिने झाले आपल्या लग्नाला? तिने डोळे पुसत त्याला विचारलं. सत्येंद्र म्हणाला, 6 महिने झाले. त्याने शांततेत उत्तर दिलं. तिने डायरेक्ट त्याची कॉलर पकडली आणि त्याला स्वतः जवळ ओढून घेतलं. याचे डोळे ताठ झालेले होते. अनिता म्हणाली, ह्या 6 महिन्यात मला तुम्ही किती वेळा बाहेर घेऊन गेलात? किती वेळा माझ्यासोबत वेळ घालवलात? तुम्ही आजपर्यंत मला किती गिफ्ट दिलेत? सांगा. आता का शांत बसलाय तुम्ही? बोला ना,
बोला काहीतरी. त्याने काहीही न बोलता तिच्या मानेत हात घालून तिला स्वतःजवळ अजून खेचलं. तिच्या ओठांवर ओठ टेकवले. थोड्या वेळाने बाजूला होत तिच्या कपाळांवर ओठ टेकवले. स्वतः नीट बसत तिलाही नीट बसवलं. उंजळीत चेहरा घेत तिच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला. सत्येंद्र म्हणाला, तुमचं कॉलेज सुरू आहे. अजून अभ्यासाकडे लक्ष द्या. नको तिथं तुमचं वटाण्या एवढं डोकं चालवायची गरज नाही आहे. योग्य वेळ योग्य गोष्टी झालेल्या चांगल्या असतात. आणि आता राहिला प्रश्न तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाण्याबद्दलचा, तर आम्ही DSP आहोत आणि तुमचाही अभ्यास असतो. आपल्या दोघांना वेळ नाही आहे. तुम्ही जर म्हणत असाल तर या रविवारी जाऊ आपण बाहेर, ठीक आहे का? आता तर खुश. तिने होकार मारत मान हलवली. त्याने तिला आपल्या बाहुपाशात सामावून घेतलं. तिच्या केसांवर ओठ टेकवले. तो गालात हसत होता. अनिता म्हणाली, आज तुम्ही आमच्यावर खऱ्या अर्थाने बायको म्हणून हक्क दाखवलात. आजपर्यंत कोणाची आमच्यावर नजर वर करून सुद्धा बोलायची हिंमत केलेली नव्हती आणि तुम्ही तर डायरेक्ट आमची कॉलर पकडली. मानलं तुम्हाला मिसेस DSP. त्याने अजून तिला स्वतःजवळ घेत अजून घट्ट मिठी मारली. भावना रागातच घरी आलेल्या होत्या. जितेंद्र त्यांचीच वाट पाहत बसलेले होते. त्यांना रागात पाहून जितेंद्रांना फार आश्चर्य वाटलं. जितेंद्र म्हणाला, भावना, तुम्ही मधुराला का भेटायला गेलेलात होता? भावना, तुम्ही जर. भावना म्हणाली, तुम्हाला जसा विचार करताय ना तसं काहीही नाही आहे. भावनाने हॉटेलमधील सर्व प्रसंग जसाच्या तसा त्यांना सांगितला. जितेंद्रचा राग अनावर झालेला होता, पण ते तिथे थांबले. आश्चर्यचकित नजरेने भावनाकडे पाहू लागले. त्या गडबडल्या. जितेंद्र म्हणाला, भावना तुम्ही. ते काही बोलणार तोच. त्या भावना म्हणाल्या, आम्ही जातो. आरतीची तयारी करायला हवी ना. त्या निघून गेल्या. संध्याकाळी दर्शन खूप वेळापासून प्रांजूला कॉल ट्राय करत होता, पण तिचा काही फोन काही केल्या कनेक्ट होतच नव्हता. त्यामुळे तो रूममधून इकडे तिकडे फेऱ्या मारतच होता. पूर्ण घामाने भिजलेला होता तो. आयुष्यात पहिल्यांदा तो घरचे सोडून इतर कुणाचं तरी एवढी काळजी करत होता. त्याने तिला परत एकदा कॉल केला. यावेळी रिंग जातच होती, पण कॉल कोणी रिसीव्ह करत नव्हतं. त्याने वैतागून मोबाईल बेडवर फेकून दिला आणि केसातून हात फिरवत खाली बसला. दर्शन मनातच म्हणाला, प्रांजू कुठे आहेस ग तू? मला खूप आठवण येते तुझी. त्याने दोन्ही हातात डोकं गच्च पकडत म्हणाला होता. तेवढ्यातच मोबाईलची रिंग वाजली. त्याने गडबडीने मोबाईल हातात घेतला. तिचाच फोन होता. दर्शन म्हणाला, कुठे आहेस ग? किती कॉल केले मी तुला. प्रांजू कळत नाही का ग तुला? तुला एवढ्या वेळचं कॉल करतोय. एकदा तर रिसीव्ह करायचा ना फोन. एवढ्या कोणत्या कामात बिझी होतीस तू? कधीपासून फोन करतोय तुला. किती वाजलेले आहेत? कुठे आहेस तू? फोन नीट ठेवता येत नाही का तुला? प्रांजू म्हणाली, मी काय बोलते ऐकून तरी घे ना रे. त्याने तिचं ऐकून न घेता नॉनस्टॉप बोलायला सुरू केलेलंच होतं. तिकडं तिच्या डोळ्यातून गंगा जमुना व्हायला सुरुवात झालेली होती. त्याचं प्रांजू ऐकून ती रडता रडता सुद्धा गालात हसली. तिचं हसमुसून रडून त्याने त्याचा राग कंट्रोल करत बोलणं आवर्त घेतलं. दर्शन म्हणाला, हॅलो प्रांजू, ऐकतेस ना? ते रडणं बंद कर प्लीज. तो शांत आवाजात तिला म्हणाला. ती शांत झाली, पण चेहऱ्यांवर हसू तसंच होतं आणि ते आता जाणारही नव्हतं. प्रांजू म्हणाली, मी एका केससाठी बाहेर आलेले होते. माझी स्कूटी अचानक बंद पडली म्हणून मी एका कॅफेमध्ये थांबलेले होते. आताच घरी आले मी. माझा फोन स्विच ऑफ झालेला होता म्हणून मला समजलं नाही की तुम्ही कॉल करत होता म्हणून. मी कॅफेमधून तिला कॉल केलेला होता. ती आली मला घ्यायला. दर्शन म्हणाला, आता ठीक आहेस ना तू? त्याच्या काळजाचा स्वर आणि इथे प्रांजूच्या हृदयाच्या काळजाचा ठोका चुकलेला होता. दर्शन म्हणाला, हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय ना तुला? प्रांजू म्हणाली, हा हो येतोय. दर्शन म्हणाला, पण पुन्हा गंगा जमुना व्हायला सुरुवात. काय यार तुम्ही मुली, प्रत्येक गोष्टीत कसे काय रडता तुम्ही? मला कसं रडू येतो काय माहिती. प्रांजू म्हणाली, मुली काय फक्त घाबरल्यावर नाही रडत रे. त्यांना जेव्हा आनंद सुद्धा होतो तेव्हा सुद्धा त्या रडतच असतात. तिची गुगली त्याला काही समजेनाशीच झाली. दर्शन म्हणाला, प्लीज नीट आणि क्लिअर सांग मला.
आधीच डोकं ठणकतंय माझं. प्रांजू म्हणाली, आज पहिल्यांदा गँग सोडून कोणीतरी काळजीने विचारपूस केली ना माझी, म्हणून खूप रडायला येतंय मला. कधी माझ्या मॉम डॅडने सुद्धा मला कधी विचारलं नाही. दर्शनने केसात हात फिरवत सुस्कारा सोडला. दर्शन म्हणाला, प्रांजू लव यू, विल यू मॅरी मी? याचा ब्राउझर आणि तिचे डोळे मोठे झाले. तिला समजण असंच झालं. तो परत म्हणाला, प्रांजू ऐकतेस ना ग? पण तिला सुचतच नव्हतं. बंद झालेलं होतं तिचं डोकं. तिने स्वतःला सावरत मोबाईल नीट पकडला. प्रांजू म्हणाली, तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलत आहेत ते म्हणून? दर्शन म्हणाला, हो, त्याने ठामपणे सांगितलं. तिने सुस्कारा सोडला. प्रांजू म्हणाली, हे कधीच शक्य नाही, माहीत आहे ना तुम्हाला. मला तुमच्या घरी येऊ दिलं याचं कारण फक्त स्वरा होती आणि तुम्ही लग्नाच्या गोष्टी करताय. त्याने कपाळावर बोट रब केलं. दर्शन म्हणाला, प्रांजू माझं खरंच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. लग्न करायचं आहे मला तुझ्यासोबत. त्यासाठी माझी काहीही करायची तयारी आहे. तू फक्त साथ दे ना मला. तिचे डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले होते. प्रांजू मी गणपती झाले की लगेच घरात सांगतो सगळ्यांना. तू रडू नकोस ना, ती हुंकारली. दर्शन म्हणाला, त्याआधी एकदा दादासाहेबांसोबत बोलून घेतो. काळजी घे. काही खाल्लं नसेल तर खाऊन आराम कर. आम्ही ठेवतो फोन. गणपती झाले की मी भेटायला येतो तुला. येऊ ना ग प्रांजू? प्रांजू म्हणाली, ती फक्त एवढंच म्हणाली. दर्शन म्हणाला, फक्त काहीतरी बोल ना ग, आम्हाला ऐकायचं हे तुझ्या तोंडातून. प्रांजू म्हणाली, बोलायची गरज आहे का? तिचं हसमसून ऐकून त्याने नकारमार्थिक मान हलवली. दर्शन म्हणाला, आम्ही वाट पाहू उत्तराची. त्याचं आम्ही ऐकून तिने रडता रडता डोळे फिरवले. त्याने फोन कट केला. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. आज एवढा आनंद तिला कधीच झालेला नव्हता. आज ती खूप आनंदी होती. आज तिच्या आयुष्यात एक नवीन वळण मिळालेलं होतं. कानात गाणं ऐकू येतच होतं. काळजाचं सूप झालं. आरशाला रूप आलं. जगण्याला पंख फुटले. ए माझ्या जगण्याला पंख फुटले. गाणं गुणगुणताना तिच्या नजरेसमोर सारखा त्याचा चेहरा येतच होता. त्याच धुंदीत तिला झोप सुद्धा लागली नाही. त्याची सुद्धा अवस्था तिच्यापेक्षा काही वेगळी नव्हती. त्यालाही तिच्या विचारात काही झोप येतच नव्हती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.